रोशनी देता है सूरज, आज सितारों की बारी आई है। समंदर तक पहुंचने की एक छोटे से झरने से ठानी है। कर दो ऊंचा चाहे आसमां को, आज उसे छूने की बारी आई है। आज उसे छूने की बारी आई है। इन द प्रोग्राम वी आर वन मोर टाइम विथ यू फॉर दिस डिबेट कॉम्पिटिशन ऑन द टॉपिक सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे विद्यार्थ्यांची प्रतिभाशक्ती कमी झाली आहे. सो आई वुड लाइक टू कॉल द जेंटल पर्सनॅलिटी ऑफ अवर स्कूल सोहम जामुनकर फॉर द डिबेट. सो पुट युअर हँड्स टुगेदर फॉर हिम. ज्यांच्या विचाराने संपूर्ण भारत देश घडला, संपूर्ण महाराष्ट्र घडला, असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी 32व्या वर्षी वाघाचा जबडा फाडला, ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर. ज्यांनी जे संविधान लिहिलं त्याच्यावर आज सगळा भारत देश चालत आहे, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अशा महामानवांना मी विनम्र अभिवादन करून मी सोहम मंगला बालाजी जामुनकर इयत्ता 6वीचा विद्यार्थी या वादविवादाचा विषय मांडू इच्छितो. सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती कमी होत आहे. बाजू सहमत. सोशल मीडिया आपल्या कानावर शब्द पडला की आपल्या डोळ्यासमोर कित्येक तरी विविध चित्र समोर येते. तसं म्हणायला गेलं कित्येक तरी फेक अकाउंट असणारा तो म्हणजे फेसबुक, ज्याच्यामुळे टायर ट्यूब पंचर असल्यासारखं वाटते. ते म्हणजे यूट्यूब आणि तिथे आपली न ऐकता तिच्या दुसऱ्याची ऐकावी लागते, ते म्हणजे व्हॉट्सअप. आणि तिथे आईबाबाची न ऐकता तिथे दुसऱ्यांची ट्वीट ऐकावी लागते, ते म्हणजे ट्विटर. असे काही सोशल मीडियाचे माध्यम आहे. खरं तर मित्रांनो, अनेक तज्ञांचं मत आहे की कित्येक तरी युवकांचं आयुष्य घडलं. बुद्धिजीवी देखील असं मत आहे हे सोशल मीडिया युवकांचा मार्ग भटकवण्यास काम येते. अशा वेळी आपल्या देशाला महासत्ता बनवण्याचं काम हे लोकांवर आलं आहे. खरं तर स्वतः हित आणि या देशाहितासाठी लोकांची जबाबदारी काय असायला पाहिजे. खरं तर परीक्षित महोदय, विषयाला सुरुवात करण्याआधी सोशल या शब्दाचा अर्थ सामाजिक असा होतं. कर्तव्याची जाण आणि जबाबदारीचे भान नसणारे आजही जाणतेपणाने मोबाईल वापर करत आहे. शब्दातच सोशल आहे, शब्दातच सोशल आहे, अर्थातच सामाजिक असा होतो. मला सुद्धा असं वाटतो हे सोशल मीडिया समाजासाठी बनली आहे, याच्यावर मला प्रश्नचिन्ह निर्माण होतो. खरं तर 1991 साली युरोपियननं सगळ्यात पहिली वेबसाईट लॉन्च केली होती. तसंच 1998 साली 6 डिजिटल आणि 2004 साली फेसबुकची निर्मिती झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत आणि आजपासून पुढे समोरपर्यंत तेव्हाही त्यांचं युद्ध चालू राहणार आहे. खरं तर म्हणूनच म्हणते ना, आजच्या युगांचं मन हे व्हॉट्सअपच्या स्टेटसला दिलं आहे. आजच्या युगांचं मस्तक हे मेसेज फेसबुकच्या हस्तकून मुलींच्या फेक अकाउंटवर चॅटिंग करण्यात मस्तक झालं आहे. म्हणून मी म्हणू इच्छितो, तुम्ही म्हणू इच्छिता की सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती कमी होत आहे. खरं तर आज कोणी विचारलं विद्यार्थ्यांचा मेंदू असक्षम आहे का, कोणी म्हणतात हो, कोणी म्हणतात नाही. खरं तर आज कोणी बघितलं फ्री फायर, पबजी सारखे आणि ब्लू व्हेल सारखे घातक गेम खेळत असतात. आज तरी कोणी विचारलं इथून जे मुलं आहे, इथे जे मुलं आहे, तिथे मुलं आहे, त्यांना सुद्धा विचारलं ऐश्वर्या राय आणि सैफ अली खानच्या मुलाचं नाव काय आहे, तर ते सुद्धा सांगू इच्छितो. परंतु जे इथे या भारत देशाला 23 वर्षाचे नौजवान ते शहीद झाले, ते फासावर लटकले जळलेले, त्यांचा सुद्धा इतिहास कोणाला माहीत नसेल. म्हणून संत तुकाराम असे म्हणतात, पुत्र व्हावा असा गुंड त्याच्या तीनही लोकी झेंडा. परंतु आजच्या युगांचे विचार असे झाले, पुत्र व्हावा असा गुंड त्याचा सोशल मीडियावर झेंडा. जन्मभर संपणार नाही त्यांचा या सोशल मीडियावरून झेंडा. असे आजच्या युवकांचे विचार झाले आहे. म्हणून तुम्ही आणि मी म्हणू इच्छितो की सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती कमी होत आहे. खरं तर आज सुद्धा युवक असे म्हणतात, हे लहान मुलं सुद्धा असे म्हणतात, जे मोबाईलचा वापर करतात ते सुद्धा असे म्हणतात, अरे आहे तरुण तर घे मजा करून, अरे आहे तरुण तर घे मजा करून, जाशील मरीन तर टाकतील पुरून, अरे आहे तरुण तर घे मजा करून, जाशील मरून तर टाकतील पुरून. असे आजच्या युवकांचे विचार झाले. म्हणून मी आणि तुम्ही म्हणू इच्छितो की सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती कमी होत आहे. खरं तर आत्ताच माझे मित्रमैत्रिणी बोलून गेले, खंडानाकडे जाताना आत्ताच माझे मित्रमैत्रिणी बोलून गेले की आजचे लहान मुलं हे सोशल मीडियावरून ते जे असतात तेवाले फाडे तेवाले काही असतात तेवाले लर्न करत असतात. परंतु आज सोशल मीडियामुळे आपला देश
विकसित झालाय याचं उत्तर नाही. अरे मित्रांनो, ज्या टीचर्स तुम्हाला शिकवतात त्या सुद्धा जिल्हा प्राथमिक मध्ये शिकून आहे आणि त्या सुद्धा त्या पुस्तकाच्या जोरावर आज तुम्हाला शिकवत आहे. आणि तुम्ही इथं म्हणता की आज आपला देश सोशल मीडियामुळे विकसित झालाय. खरं तर याचे उत्तर आहे हे सगळा देश पुस्तकामुळे झालाय. तसं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा ते पुस्तकाच्या जोरावर त्यांनी संविधान लिहिलं आणि राज्यघटनेचे शिल्पकार झाले. मला सुद्धा असं म्हणू इच्छितो वाटतो की आपला देश हा सोशल मीडियामुळे नाही तर आज आपला हो देश पुस्तकामुळे विकसित झालाय. अरे मित्रांनो, जाता येता एवढेच म्हणून जातो. फेसबुक इंस्टाग्रामवर आहे 5,000 मित्र. पण घराबाहेर ओळखत नाही एकही कारकुत्र. एवढे बोलून मी मंचाची रजा मागते. धन्यवाद.